श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं साई समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. 2 मार्चला आहे होळी, तर होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. होळी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आर्थिक, शारीरिक, मानसिक जो त्रास आहे याची होळी व्हावी म्हणून मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे. आपण प्रामाणिक कष्ट करून देखील आपल्याला कामात यश येत नसेल, अडथळे निर्माण होत असतात, ते पूर्ण होत नाही, यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. तर तुम्हाला घ्यायचे आहे 11 लवंगा, 7 बत्ताशे, 11 विड्याची पानं, 1 मोठी खोबऱ्याची वाटी आणि गाईचे 1 चमचा तूप. ते एकत्र घ्यायचे. खोबऱ्याच्या वाटीत बत्तासे, लवंगा, त्यामध्ये गाईचे तूप व एक चमचा टाकायचे आणि होळीच्या पूजेला जाताना आपण हे सोबत घेऊन जायचे. आपल्या हातात ह्या वस्तू घेऊन होळीला प्रार्थना करायची आहे की अडलेले काम माझे पूर्ण होऊ दे, सर्व अडचणी कमी होऊ दे, माझं काम लवकरात लवकर होऊ दे, असं बोलून हातातील सर्व वस्तू होळीच्या अग्नीमध्ये दहन करायचे आहे. आणि आता दुसरा उपाय सांगणार आहे. तर मूठभर काळे तीळ एका काळ्या कपड्यामध्ये बांधून घ्यायचे. त्याची गाठण बांधायची जेणेकरून ती सुटणार नाही आणि ती गाठण आपल्या पदराला किंवा खिशात, पॉकेट, पर्समध्ये ठेवायची आहे. ज्यांना अडचणी असतील त्यांनी ही गाठोडं बांधून सकाळी तयार करायचे आणि दिवसभर आपल्यासोबत ठेवायचे आहे. पॉकेट, पर्स किंवा खिशात ठेवायचे आहे. तर लक्षात ठेवा, आपल्याला हे सोबत ठेवायचे आणि जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा हे गाठोडं घेऊन जायचं, पूजेच्या ठिकाणी घेऊन जायचं व प्रार्थना करायची की सर्व वाईटापासून संरक्षण कर, आणि हे तीळ अग्नीत दहन करायचे आहे. आणि तिसरा उपाय हा आपल्याला व्यवसायामध्ये यश येऊ दे म्हणून हा उपाय करायचा आहे. हा उपाय फक्त शिव मंदिरातच करायचा आहे. 21 गोमती चक्र घ्यायचे. गोमती चक्र सर्वांना माहीत आहे. शिव मंदिरात जाऊन हे गोमती चक्र प्रदोष काळात अर्पण करायचे आहे. प्रदोष काळ कोणता, तर 6 ते 7 या वेळेत शिवलिंगावर हे गोमती चक्र अर्पण करायचे आणि प्रार्थना करायची आहे की मी प्रामाणिकपणे कष्ट करत आहे आणि मला त्यामध्ये यश मिळू देत, आणि दुसऱ्यांनाही हा उपाय सांगायचा आहे जेणेकरून त्यांनाही या सेवेचा फायदा होईल. श्री स्वामी समर्थ. तर मी हे उपाय सांगितले आहे ते करा आणि आपल्या आयुष्यातील सर्व संकटे, अडचणी दूर करा. व्हिडिओ आवडल्यास साई समर्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.